नवी दिल्लीतील संसद भवनात आजचा दिवस अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा ठरला आहे। सकाळपासूनच दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। लोकसभेत आज सर्वांचे लक्ष केंद्रित आहे ते वित्त विधेयकाकडे। देशाच्या आर्थिक धोरणांची दिशा ठरवणारं हे विधेयक चर्चेसाठी मांडलं जाणार आहे। चर्चेनंतर केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन ते संमत करण्याच्या प्रस्तावावर सभागृहासमोर ठेवतील। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील चर्चा किती रंगते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याचबरोबर लोकसभेत आणखी एक संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा पुढे येणार आहे, तो म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांसंबंधित विधेयक। समाजातील समानता आणि सन्मान यासाठी हा कायदा किती प्रभावी ठरतो याकडे सखोल चर्चा अपेक्षित आहे। दरम्यान राज्यसभेत अप्रोप्रिएशन बिल नंबर 2 वर चर्चा सुरूच राहणार आहे। त्यानंतर हे विधेयक पुढील प्रक्रियेसाठी परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडला येईल। दिवसभरात प्रश्नोत्तरांचा तास गाजणार आहे। तसेच सदस्य सरकारला थेट प्रश्न विचारतील। त्यानंतर शून्य प्रहरात लोकहिताचे विविध मुद्दे मांडले जातील। एकूणच आजचा दिवस केवळ चर्चा आणि परिचर्चांचा नाही, तर देशाच्या धोरणात्मक निर्णयांना आकार देणारा ठरणार आहे। संसदेच्या प्रत्येक शब्दाकडे देशाचे लक्ष लागले आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।